अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल आणि काय येईल ते सांगून टाकतो. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. का? सगळी घरं वाहिली निघणार. 1 एकर वाल्याला 2 पोर आहे, 20-20 गुंठे, 20 गुंठे वाल्याला 2 आहे, 10 गुंठे, 10 गुंठे वाल्याला 2 आहे, 5 गुंठे. आणि पुरी परपंच एकत्र करीत नाही. 25 वर्षाचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. शेडगाव मधल्या मुलीचं जर लग्न होईल असलं आणि आश्वीच्या बाजारात जर बाप पाहुण्याला भेटला तर चहा पाज येतो तेव्हा 50 पैशाला चहा. पण चहा पाजणारा सदा म्हातारा सहज विचारायचा, माझ्या मुलीचं कसं काय चाललंय. 50 पैशात निरोप येत होता 50. तो माणूस चहा पिताना सांगायचा, महाराज बोलू नये पण तुम्ही थोडे चुकले, माणसं जरा विचित्र आहेत. त्या बापाला कळायचं. तो दिवस सुरायच्या आत मुलीच्या घरी जात होता, पण मुलीला अंदाज यायचा माझ्या बापाला हे कळलंय. बाप चहा पेत असतानाच मुलगी म्हणायची, तुम्ही कळलंय म्हणून आले ना, जे कळलंय ते मनात ठेवा, एक शब्द इथं बोलायचा नाही, बोलायचं नाही. माझ्या नवऱ्यालाही बोलायचं नाही, माझ्या सासऱ्यालाही बोलायचं नाही. मी मरेल पण तुमची मान खाली होऊ देणार नाही. ही 15 वर्षापूर्वीची मुलगी होती. तो बाप रस्त्याला येऊन झाडाखाली बसून रडायचा, पण तो मुलीबद्दल समाधानी होता. आज 80% पूर्वीच्या आयांचं स्पष्ट म्हणणं आहे, कष्ट करायची नाही. जमलं तर एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज पाय, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ, पाहुणा टमाटे वाटणं करी, पण तो वासरं आखडायचे नाही, चिंगड्या निवडायच्या नाही. महिला मंडळ खरं का खोटं? अशा म्हणणाऱ्यांची नावं सांगत मी. आणि तू शेण भरायचं नाही, फक्त खिलाडी ताब्यात ठेव, बाकी काय नाही. त्याला तू येसलच अशी घालायची का तो वळाला तिकडे वळाला. काही माणसांनी बापांच्या पडीत ठुल्यात, पण सासरीचे टमाटे वाट्याला केला. कशात फळे, त्यातच फळे. हो, म्हणजे 5 वर्षानं जमीन राहणार नाही, 5 वर्षानं डोंगर राहणार नाही, डोंगर राहणार नाही. निमित्त गेले. 5 वर्षानं नोकरी राहणार नाही, नोकरी नाही राहणार. शिक्षलेले झाले जास्त, जागा झाल्या कमी. शिवाय नोकरी करायच्या अटी वेगळ्या आहेत. आता मार्क पाहिजे, पैसे भरलेच पाहिजे, ज्याने लावलं त्याचाच प्रचार केला पाहिजे. विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड, तुला बाकीची वळवळ करता येणार नाही. म्हणजे 5 वर्षानं नोकरी नाही. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आणि मी तेव्हा बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको नाही, ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा आणायचं नाही आपण नवरदेव नाही. त्यांनी असेच दिवस काढायचे, पुढे स्टेटस बिटसला फोटो ठेवायचा. बायको नाही, झोप आली डबल, बायको. रेंज गेली काहींची, रेंज. पैसे देऊन बायको नाही. आणि काहींचे तर रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी जे नवरी गेली. अजूनही म्हणजे त्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. लग्न जमवणारा दलालाने स्लॅब टाकले माराय. अजून 5 वर्षांनी बायको नाही, जमीन नाही, मग कोण जगेल? लिहून ठेवा. भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कष्टाची लाज न धरणारा एक माणूस या जगात जगेल, कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. पाव विकणं कमीपणा नाहीये, गाडीगार विकणं कमीपणा नाहीये, बापाची विकून गाड्या घेऊन माझ्या मारणं कमीपणा आहे. सायकल पंक्चर काढणं काय कमीपणा आहे? 10 वर्षापूर्वी आपल्या भागात टोटल भंगारवाले सायकल येत होते. आज टोटल भंगारवाल्यांकडे 2 गाड्या आहेत, 2. जास्त माल असलं तर टुनटुन, लहान असली तर मोटरसायकल. पाव खात्यात, वडापाव खात्यात, गाईचं वासरू भरायला बोलवा 7ला हजर. तोंड धुत नाही, पण वासरू नेल्याशिवाय राहत नाही. पण एक विशेष सांगा, ते दारू पेत नाही, दारू पेत नाही. तिकट तरी पडलेले पाहिजे का? कुटुंब आपल्यापेक्षा ताईत आहेत, आपल्यापेक्षा ताईत आहेत. गुंठाभर जमीन नाही, घर टामटूम इथे. घरातल्या प्रत्येक माणसाला मोबाईल आहे, दारापुढे 2 गाड्या आहेत, टीव्ही आहे, कपडे लत्ते टाईट,
दिवसभर भंगार गोळा करणार, वासरे गोळा करणार, संध्याकाळी कडक कपडे घालून टाईट, दारू पीत नाहीत. जी माणसं पाटील म्हणून जगतील ती मेलीच. तुम्हाला वाटतं आपल्या गावात काही काही लोक लय श्रीमंत आहेत, त्यांच्या थकबाक्या तुम्हाला माहित नाही. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर थकबाक्या पाहिल्या ना तर बँकेच्या गेट मध्ये गाडी आत सोडणार श्रीमंत आहे. फक्त मोठ्याच झाकून जात आणि गरीबाचा वाटा होतो. अजून 5 वर्षांना नोकरी नाही, पण कष्ट करणारा बाकी कधी उपाशी नाही. नाही नाही आज जमीन मालकापेक्षा वाट्यानं करणारी टीची देत. आता सध्या आज 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 250 रुपये रोज. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिची तिला माहिती. तिला म्हणलं आज जल्दी म्हणजे तुझ्या वाग्याला आग लावला. गेलं काय मोबाईल आहे तिच्याकडे. नवऱ्याला म्हणती गमत न्यायला तो मोटरसायकल येतो. ताज्या दुधाचं त्या ती संध्याकाळी. दिवस सुधायच्या आत आपणच तिच्या घरी पिंटवान धुतल्याच. आज काय करता येतं का काय राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगंदा त्याच्या जमीन खावा का नाही का आपला चाला सभेला. 3:15 आपला पट्टी 11लाच ग्राउंडवर. पावसर माटण्यासाठी अख्खा येळ घाला. टेन्शन मध्ये टिकून येताना प्याला आणि त्याला विचारलं सभा कशी काय झाली. सभेत काय नवीन राहत, सभेला काही नवीन माणसं राहते का. गाडीतलेच उतरायचे पुढे बसवायचे आणि सभा संपली का तेच परत आणि त्यांचाच बोलणारा राहतो. तरी ते म्हणतात साहेब आजले फायरी बोलले. पहिल्यापासून तेच म्हणतात. ते पाणी प्रश्न गंभीर आहे. लोकांना काय वाज वाटायला शिजवाणार आहे. माणसं संपली मारा. अजून 10 वर्षाने तुम्ही नकाशात राहणार नाही. यांना पिढी तर संपलीच आहे. तू कितीला रे त्याला काय माहिती. 4थीला कोण आहे तुमच्यात. 4थीला हा डायरेक्ट 4थीला गेला. शाळेतच जायला नाही. 3 वर्ष बंदच होत. आता 4थीला हा डॉक्टर होणार. उभ्या ना माणसं उभ्या ना 12 जाते. मुंबईवाल्यांनी काय का तुम्ही शहरात येत म्हणून तुम्हाला जाणवलं नाही, पण ग्रामीणला शिक्षणाचा एवढा खेळ झाला याच्यापेक्षा वाईट कोणती स्थिती नाही. अक्षरशः गावातली लोक तर पाहतच नाही. त्यांना त्याची काही घेणं नाही. त्यांना काय पाहायचं नाही. अक्षरशः 1.5 महिना पोरं शाळेत गेले 12वीचे फक्त. किती 1.5 महिना 70% मार्क आहे. किती महिन्यात. जर 12 महिने गेले असते तर 140% मार्क असते. आहे का नाही परिस्थिती. आणि 10वीचे पठ्य तर गेलेच नाही तरी आयुष्य. आता हे डायरेक्ट 4थीला राहिले. डायरेक्ट हो नाही ब नाही क नाही कमल भग घर बघ नाही कमल घर मारून टाक काहीच नाही. डायरेक्ट 4थी. आता हा पुढं काय होणार तुमचं काय. हा काय होईल. हा चढणारच नाही तर काय होईल. काय नाही झाकली पिढ्या संपल्या. मला तुम्हाला मला आनंद झाला. माझी पोरगी 12वी गेली तर माझ्या बायकोने तेवढेच आणायचं. बरं झालं बाई तुझ्या गटात फरक झाला पाहिजे. ती 12वीला गेली म्हणजे आयुष्यातून उठली. तिला येतच नाही ना काही. ती म्हणायची बरं झालं बाई गेली 12वीला तर तू पागल झाली बाई. तिला कळानं ऑनलाईन लॉट सापडला. गेली 12वीला. तिला म्हणा भर एखादा पाडा नाही. कितीला येतो. 7वीला गडाला काटे किती. या तू कितीला रे. 7वीला गडाला काटे किती. सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोण करते. जिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे ती आरची करेक्ट. आणि तो कोण्या घ्या. आणि यांच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालता. काय महाराज पिढ्या 5 संपल्या. लोक बारीक पाहिला आणि 3 माणसं उदास आहेत. 3 पोरगाही शाळेत उदास आहे.
पालकही उदास आहे आणि शिक्षकही उदास आहे. पोराचं डायरेक्ट म्हणणं आहे मला शिकायचं नाही. तुम्हाला यांचे प्रयोग दाखवतो, काहीच उपयोग नाही झाला. हे बघा दे रे उचकून दे, जाऊ दे घरी काढून. त्याला म्हणून जेवाय बसलो या विठाला आहे विठा.